समर्थ सगळ्यांना. तर खूप दिवस झालं माझी रेसिपी नाही आली, का तर माझी तब्येत पण ठीक नव्हती आणि शॉपमध्ये पण भरपूर काम होतं. सकाळी जायचे आणि संध्याकाळी पण उशिरा यायचे, त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला. तर म्हणलं आज संडे, आज पण वेळ नाही, तरी पण आज वाटाणा भात बनवणार आहे मी. त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला दाखवा, तुमच्यावर शेअर करावा की मी कसा बनवते, माझी पद्धत कशी आहे. वेळ काढलाय थोडा आणि मला त्या वेळात वेळ काढून आपण एखादी रेसिपी टाकावी, कारण दररोज टाकत होते ते डायरेक्ट 8 दिवसाचा गॅप पडला रेसिपी टाकायला. तर आता मी तुम्हाला दाखवते वाटाणा भात कसा बनवणार आहे. म्हणजे सगळेच बनवतात वाटाणा भात, सगळ्यांच्या घरात बनतो, पण माझी पद्धत कशी आहे मी दाखवते तुम्हाला. चला आपण सुरुवात करू रेसिपी. सर्वात प्रथम जो वाटाणा भात करायला लागणार आहे तो हिरवा आणि मस्त असा ताजा ताजा वाटाणा. आता सध्या थंडीचा दिवस असल्यामुळं मार्केटमध्ये भरपूर वाटाणा चालू आहे. तर स्वस्त पण आहे, आता स्वस्त झालं आहे. 50 रुपये 40 रुपये किलो देतात एकदम घेतल्यानंतर जास्त. तर मी एकदमच आणला होता 2-3 किलो वाटाणा, का तर मला आवडतो वाटाणा जास्त. मी कच्चा पण खाते भरपूर, त्याच्यामुळं मला आवडतो. तर मी घेऊन आले एकदमच. तर हा सगळ्यात पहिल्यांदा वाटाणा, आणि असे उभे काप केलेत मी बटाट्याचे. हे स्वच्छ धुवून घेतलेत. हे एक बटाटा आहे वाटाणा भात बनवण्यासाठी. एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आहेत, आणि 2 बारीक चिरलेले कांदे, आणि त्याच्यासाठी लागणारा गरम मसाला आहे, आणि थोडासा मी बिर्याणी मसाला घातला आहे. थोडा टाकला आहे नॉर्मली, कारण त्याची टेस्ट छान लागते ह्याच्यामध्ये, म्हणून थोडासा टाकलेला आहे तो. आणि हे आहे आपलं आलं लसूण कोथिंबीर बारीक टेचून घेतलेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वाटाणा भाताला लागणारे हे तांदूळ. तर हे मी घेतलेले आहेत, म्हणजे कोलमच तांदूळ आहेत, पण एकदम भारीतले आहेत. ते जिरा कोलम राहतात ना, ते जिरा कोलम आहेत. हे पहा, एकदम असा मस्त छान भात होतो याचा. तर मी आता तुम्हाला दाखवते वाटाणा भात. एकदम सिंपल आणि सोपी रेसिपी आहे, त्याच्यामुळं काही जास्त सामान लागत नाही. जे आपल्या घरात आहे थोडक्यात थोडकं सामान, त्या सामानात आपली रेसिपी तयार होते, आणि वाटाणा भात पण एकदम टेस्टी आणि छान असा तयार होतो. तर मी त्याच्यासाठी ठेवलं आहे तर पातेलं गरम करायला. तर मी याच्यामध्ये टाकणार आहे तेल आणि तूप, हे दोन्ही मिक्स टाकणार आहे. तर तुम्ही म्हणाल की तेल आणि तूप हे दोन्ही मिक्स का टाकणार आहे, तर त्या दोन्हीची टेस्ट ना एवढी छान लागते मस्त. तुम्ही पण करून बघा. बिर्याणी करताय किंवा मसाला भात करताय तर थोडं तेल आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप हे असं टाकून बघा, खूप खूप छान लागतं. म्हणजे टेस्ट छान येते त्याची, छान लागतं. तर मी त्याच्यामध्ये आता तेल टाकून झाले, आणि आता हे टाकते मी. हे बघा, थोडं तूप, थोडं म्हणजे तरी एक आपलं पोहे खायचा चमचा असतो ना, ते 2 चमचे तूप टाकले मी त्याच्यामध्ये. आणि छान लागते टेस्ट. जे आपण खालचा भात खातो ना एकदम खालचा, तो तर खूप छान लागतो खायला. तर हे छान आता गरम करून घेते मी. तर आपलं तेल आणि तूप जे टाकलेलं आहे ते छान गरम झाले. तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे, हे पहा, 4-5 लवंगा घेतल्यात, मिरे घेतले 4-5, आणि दालचिनीचे 2 तुकडे घेतलेत, टेस्ट छान लागते. तमालपत्र आणि एक हिरवी विलायची घेतली. तर हे सगळ्यात प्रथम टाकणार आहे आपण, आणि हे छान लागतं त्याच्यामुळं ते सर्वात प्रथम टाकणार आहे. ते थोडंसं फ्राय झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे जिरी, आणि थोडीशी मोहरी टाकणार आहे आपण, थोडीशी मोहरी. हे झाल्यानंतर ना ह्याच्यात चांगलं असं तडतडलं, हे पहा छान तडतडते. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कांदा. आणि कांदा थोडा जास्त लाल नाही करायचा, कारण हा कांदा शिजला जाणार आहे मसाल्यामध्ये, त्याच्यामुळे ह्याला जास्त लाल नाही भाजायचा. थोडा नॉर्मली मऊ करून घ्यायचा, म्हणजे मऊ पडला पाहिजे तेलामध्ये, असा भाजून घ्यायचा, तळून घ्यायचा छान असा. तर मी कांदा तळून घेते. पहा, कांदा तरी पण असा छान झालाय, तळलाय चांगला. तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हे जे आपण आलं लसूण कोथिंबीर बारीक केलेलं, हे टाकणार. हे छान परतून घ्यायचं. तेल खूप टाकलंय त्याच्यामुळे थोडंसं मंद गॅस करते. त्याच्यामध्ये आता टाकायची आपण हिरवी मिरची. हिरवी मिरची पण छान अशी परतून घ्यायची, चांगली चांगली परतून घ्यायची चांगली. वास तर असा छान खमंग सुटलाय ना, एवढ्याच सामान टाकले तर इतका छान वास सुटलाय खमंग, खूप छान मस्त सुटलं. ते झालं की त्याच्यामध्ये टाकायचा आपण जो हा गरम मसाला आणि थोडासा बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो.
आणि आता टाकायची त्याच्यामध्ये हळद. मस्त खमंग असा छान वास सुटलाय. आणि सगळ्यात लास्ट टाकायचं त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो. हे किती छान दिसते बघा, रंग बघा कसा छान दिसते भन्नाट. आता हे टोमॅटो आपण छान असं परतून घेऊया. हे पहा, बघू शकता छान असं मस्त टोमॅटो पण ह्याच्यामध्ये ऑब्झर्व झालंय, चांगलं असं विरघळलंय त्याच्यामध्ये. हे पहा, तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे आपण बारीक चिरलेला एक बटाटा आणि त्याचबरोबर वटाणा. त्याला छान असं मसाल्याबरोबर आपण मिक्स करून घेणार आहे. छान मसाला आणि हे एकजीव झालं पाहिजे असं आपण ह्याला मिक्स करून घेऊया. बघू शकता तुम्ही हे किती छान मसाला मिक्स झालाय आणि याचा कलर बघा. हे पहा, टेक्स्चर बघा, कलर असला छान दिसतोय. असंच खवडते ना भाजी मस्त. असं हे बघून माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय बाबा, असं छान वाटतंय. हे पहा, आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे अर्ध लिंबू, लिंबाचा रस. खूप छान लागतं लिंबाच्या रसाने, सिक्रेट आहे हे, करून बघा. खूप खूप छान लागतं, मस्त करून बघा. टेस्ट छान येते लिंबाच्या रसाने. आणि आता आपण टाकणार आहे याच्यामध्ये तांदूळ. हे मिक्स करून घेऊया छान. हे पहा, मिक्स किती छान झाले. आणि हा तांदूळ घातल्यानंतर कलर बघा, अगोदरचा कलर वेगळा होता आणि तांदूळ घातल्यानंतर ना किती छान भन्नाट कलर आलाय. ते पण बघा तुम्ही, किती मस्त दिसतोय. आणि वास तर एवढा छान येतोय ना, अजून शिजायचा आहे भात तोपर्यंतच वास एवढा छान येतोय मसाल्यांचा, खूप छान येतोय. आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ. आणि आता छान मिक्स करून घेते बघा, किती छान वास येतोय, मस्त वास येतोय छान असा, खूप छान वास येतोय. आणि आता आपण याच्यामध्ये घेणार आहे पाणी टाकून. मी 1-1.5 तांब्या पाणी टाकले त्याच्यात, जास्त पण नाही घातलं. आणि मला कसं माहिती आहे का, वाटाणा भात असा मोकळा मोकळा नाही आवडत. हा, बिर्याणी आवडती मोकळी, पण वाटाणा भात आहे ना तो जरा थोडासा जास्त शिजलेला आवडतो. आणि हे जे आहेत ना जिरा राईस तांदूळ आहेत, हा भात मोकळा होतो. पण मी याला थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालून जास्त शिजवणार आहे, म्हणजे ओव्हर कुक करणार आहे मी याला, जास्त असं जास्त शिजवणार आहे. हे पहा, थोडं मी पाणी याच्यामध्ये जास्त वापरलेलं आहे, कारण मला आवडतं तसं. तुम्हाला जर मोकळा फडफडीत पाहिजे तर तुम्ही 1च तांब्या पाणी घालू शकता आणि शिजवू शकता. तर मी आता हे घेते शिजवत भात. हे पहा कसे उकळे आले, छान उकळले असा. हे पहा, तर आता ह्याला मी मंद असं आचेवर गॅसवर झाकून ठेवून शिजवून घेणार आहे. मंद गॅसवरती झाकून ठेवणार छान असं, आणि मस्त शिजवून घे त्याला छान. आपण मंद आचेवर ताट झाकून ठेवलं होतं भाताला, कसली वाफ आली बघा, लई जोरात चटका बसला मला वाफाचा. हे पहा, वास तर एवढा छान आलाय ना. हे बघा, भात शिजत आलाय, आणखी 1-5 मिनिटं लागतील आपला भात शिजायला. हे बघा, वास तर एवढा घमघमाट यायला लागलाय चांगला. असं वास यायला लागलाय की आमच्या मधुला तो भात खाऊ वाटायला लागलाय, असाच पातेल्यातला काढून, एवढा वास येतोय छान. तर मी आणखी ताट झाकून ठेवणार आहे मंद आचेवर 10 मिनिटं. तर मंडळी, आपला भात झालेला आहे तयार. हे पहा, मस्त असा वाटाणा राईस, आणि असली वाफ आणि असला घमघमाट, असं मला पटकन लगेच असं खाऊशी वाटायला लागलाय, एवढा छान भात झालाय वाटाणा भात. हे पण मी थोडा ओव्हर कुक केलेला आहे. तुम्हाला जर मोकळा फडफडीत असा बिर्याणीसारखा करायचा असेल तर तुम्ही पाणी कमी घालू शकता. मी पाणी जास्त वापरले, कारण मला भात गिजगा आवडतो जरा जास्त खायला. म्हणजे जर मसाले भात असेल तर, बिर्याणी असेल तर मी मोकळीच बनवते फडफडीत अशी. पण एवढा छान आणि मस्त वास सुटलाय ना, तर आता तयार आहे. मी तर लगेच ह्याच्यावरती तुपाची धार टाकून खायला घेणार आहे. आणि तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल माझी,
तर अशा पद्धतीने बनवा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. तर मस्त असा छान मसाले भात तयार आहे. रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला आवडली नसेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा, काय सुधारणा करायची आहे ते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.